जीवन आनंद सामाजिक संस्था सातारा संचालित जीवन आनंद अनाथाश्रम साताराच्या वतीने आपण आजींचे 2-3 व्हिडिओ फॉरवर्ड केले. त्या साताऱ्याच्या एसटी स्टँडला गेले 15 दिवस झाले आहेत. आज आपण आजींचं काउन्सिलिंग केलं आहे आणि आजी आज आपल्याबरोबर बोलण्यास तयार झाले आहेत. तर आजी काय म्हणतात ते आपण समजून घेऊया. बोला. तर सरांशी माझं बोलणं झालं, म्हणजे सरच आपण माझ्याशी बोलायला आले. बरं. आणि सगळं समजून सांगितलं. हा दुसरीकडे हा बोला. आणि सांगितलं त्यांनी. ते काय म्हणाले, त्यांच्या गाड्या आहेत कुठे जायला यायला, परत तुम्हाला वाटतं आम्ही घेऊन जातो त्यांच्याकडे, सगळे तिथलं वातावरण पाहा, तुम्हाला कसं काय वाटलं, आवडलं, पाहिजे तर 4 दिवस राहा तिथे, राहून बघा कसं वाटतं आणि मग नंतर ठरवा काय ते घालतो आम्ही. तर मग मी नंतर विचार केला, म्हणजे आता आपली आता त्यांनी त्याच्या आधीच्या पहिल्या आधी त्यांनी फोन केला ना घरी, तर ते म्हणजे आम्ही काही सांभाळावं. पुन्हा तुम्ही फोन केला होता? आपली कधी माझ्या मुलींना फोन केला होता? म्हणजे आम्ही काही सांभाळायचं नाही. बर. मग ते मला माहित होतं, मी आधी राहिले मुलींकडे, 1 वर्ष राहिले. बर. आणि जेवढे वर्ष राहिले तिच्याकडे 1 वर्ष, हिच्याकडे 1 वर्ष. बर. पैसे देऊन राहिले, महिन्याला 10,000 द्यायचे. अरे बापरे. आणि शिवाय सगळं घरातलं माझ्याकडनं काम करून घ्यायचं. तिथं मला दुःख झालं. अरे तिथं वाईट वाटलं. पैसे घ्या तुम्ही, पण नंतर म्हणजे वाढवूनच पैसे द्या, तर मी शिकले त्यांना. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रॉपर पुण्याला राहता? नाही, पुण्याला राहते असं नाही काही. मी मुली 2 दिवस नाही मुलगी तुमची मुलगी कुठे राहते? माझी मुली तिकडच्याच भागाला. कुठल्या? मोठी मुलगी विट्याला असते, पण ती आता पुण्याला मुलाच्या शिक्षणासाठी पुण्याला गेले, पण ते रहिवासी विट्याचे आहे. विट्याच्या. आणि मुलाच्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. आणि धाकटी मुलगी ना, धाकट्या मुलीला 2 मुली आहेत आणि मोठ्या मुलीला 1च मुलगा. धाकटी मुलगी कुठे राहते? धाकटी मुलगी इथं 1 चळला राहते, कोरेगावच्या पुढे. कोरेगावच्या पुढे. बर. तर तिलाही फोन केला होता साहेबांचे, म्हणजे आम्ही काय हे करू. मग साहेब म्हणले ठीक आहे, आता मी पाहतो काय करायचे, त्यांना काय वाऱ्यावर सोडायचं का आपल्याला. बरोबर. आता मीच बघतो काय करायचे त्यांचं, ठेवा फोन म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर मी काय भेटले, साहेबांनी सगळं सांगितलं समजून. मग म्हणले सगळी व्यवस्थित तिथं सोय आहे. तर म्हणलं खर्च किती आहे साहेब? तर म्हणले खर्च काही नाही तुम्हाला, उलट तुम्हाला कुठे जायचं असलं तर त्यांना सांगून जायचं, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ते घेऊन पण जातात, घेऊन येतात, असं सगळं सांगितलं. मग मला थोडंसं जरा धीर आला. आता तुम्ही पुण्याला जाणार आहे? मी पुण्याला जाऊन परत येणार आहे लगेच संध्याकाळी येणार. मित्र. नाही, मग मी त्याच्यानंतर इथं येते ना पाहायला. मित्र, आता आपण आजी बरोबर सविस्तर चर्चा केली. आजीचं मत असं आहे की त्यांना 2 मुली आहेत. एक विट्याला मुलगी आहे, पण ती मुलगी मुलाच्या शिक्षणासाठी पुण्याला राहतात, आणि दुसरी मुलगी आहे आणि मुलीकडे त्या राहायला आहेत. मुलीला त्या महिन्याला 10,000 रुपये त्यांच्या जेवणाचे ते देत होते, तरी पण ते सविस्तर त्यांना वागणूक देत नसल्यामुळे त्यांनी रागाने ते घर सोडलेलं आहे. गेले 15 दिवस झाले आपल्या साताऱ्याच्या एसटी स्टँडला ही आजी आहेत रागाच्या घरात मध्ये. तर आता आपण त्यांचं काउन्सिलिंग करून आतापर्यंत त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यांचं आता मत असं आहे की मी पुण्याला जाते आणि उद्याच्याला परत येते, मग आपण परत चर्चा या विषयावरती करूया. आणि मुलीला साहेबांनी फोन लावला होता, कोणत्या साहेबांचं नाव घेतात, तर त्या दोन्ही मुलींनी त्यांना सांभाळणार नाही असं नाकारलेलं आहे. तर आज त्या पुण्याला